आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। खामगाव नगर परिषदेसमोर आमरण उपोषण। आज दिनांक 14/8/2024 रोजी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। तसेच आम्ही 28 जुलै रोजी डफडे बजाव आंदोलनही केले होते। तसेच नगर परिषद यांना 7 ऑगस्ट रोजी सांगण्यात आले होते की आम्ही 14 ऑगस्ट रोजी उपोषण करू, तरीही त्यांनी आमच्या या मागण्यांची कोणतीही दखल घेतलेली नाही। तरी आम्ही आज खामगावच्या नगर परिषद समोर आमरण उपोषण चालू केलेलं आहे। कारण असं आहे की खामगावच्या कब्रस्तानमध्ये कब्रस्तानाच्या लगेच सर्वे नंबर 38 आहे। तेथे बेकायदेशीर प्लॉट टाकलेले आहेत। शासनाचे कोणतेही कामे करता येत नाही आणि तेथे कब्रस्तानचा कोणताही रस्ता सोडून कोणतेच विकास कामे केलेली नाही आणि कब्रस्तानला रस्ता सोडलेला नाही। त्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे की त्यांनी जो रस्ता टाकलेला आहे तो रस्ता सुरळीत करून कब्रस्तानच्या लगत कमीत कमी 3.5 मीटरचा रस्ता सोडून त्यांची विकास कामे करावेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी अरबाज खान, रशीद खान। आज 14 ऑगस्ट म्हणजे आज आम्ही इथं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। तसेच आम्ही इथं नगर परिषदवाल्यांना 28 तारखेला धपडा बजाव आंदोलन हे सुद्धा केलं होतं आणि 7 तारखेला त्यांना सांगितलं होतं आम्ही आमरण उपोषण करू। तरी आमच्या या मागणीची त्याने कोणती दखल घेतलेली नाही आहे। तरी आम्ही आज 14 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण इथं खामगावच्या नगर परिषदेसमोर सुरू केलेलं आहे। कारण असं आहे की विषय म्हणजे पेठ इथं खामगावच्या इथं कब्रस्तानमध्ये जो कब्रस्तानच्या लगेच जो सर्वे नंबर 38 आहे तिथं बेकायदेशीर त्याने जो लेआउट टाकलेला आहे ते लेआउट बेकायदेशीर आहे आणि तिथं कोणत्याच प्रकारचे शासनाच्या नियमाने तिथं कोणत्याच प्रकारचे विकास कामे करता येत नाही आणि तिथं कब्रस्तानचा बाजूला कोणताच रस्ता सोडून त्यानं कोणताच विकास कामे केले आणि कब्रस्तानला रस्ता सोडलेला नाही आहे। त्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे की बा त्याने जो रस्ता टाकलेला आहे तो रस्ता सुरळीत करून तो रस्ता मोकळा करून कब्रस्तानच्या लगत कमीत कमी 3.5 मीटरचा रस्ता सोडून तिकडे त्याने त्याची विकास कामे करावे। बाकीचे नंतर जो विषय आहे नाहीतर हा जो आमरण उपोषण आहे ते निश्चित जिगळण्यासारखं सांगता येत नाही।